नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हातकणंगले पोलीस ठाण्याची डीवायएसपी ठाकूर सो यांच्याकडून वार्षिक तपासणी. हातकणंगले पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी ठाकूर सो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. या तपासणी मोहिमेमध्ये वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच प्रलंबित गुन्हे, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि पोलीस ठाण्यातील स्वच्छतेची बारकाईने तपासणी करण्यात आली. या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे हातकणंगले पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून हस्तगत केलेले सोने आळते येथील फिर्यादी मुजावर यांना डीवायएसपी ठाकूर सो यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आले. आपला मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले. तपासणी दरम्यान डीवायएसपी ठाकूर सो यांनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटलांची विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी गावातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का याची त्यांनी आवर्जून चौकशी केली. तसेच पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबतही काही सुधारणा किंवा सूचना असल्यास पोलीस पाटलांनी त्यांनी संकोचपणे मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अपघात किंवा पोस्टमॉर्टमच्या नेहमी वेळी तत्परतेने पोलिसांना मदत करणारे हातकणंगले येथील स्वप्नील नरोटे यांचा डीवायएसपी ठाकूर सो यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पोलीस पाटलांच्या वतीने डीवायएसपी ठाकूर सो यांचाही सत्कार करण्यात आला. वार्षिक तपासणीच्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेमाने यांनी प्रत्येक विभागाची माहिती दिली. यावेळी पीएसआय पिलाने, पीएसआय पवार, एएसआय सुरेश चव्हाण, एएसआय घुगरे, पोलीस नाईक तेजस कांबळे, बीट अंमलदार सदानंद पाटील यांच्यासह सर्व ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचारी आपल्या नेटक्या पोशाखात हजर होते. ठाण्यातील शिस्त आणि रेकॉर्डवरील अचूकता पाहून वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले. आमच्या प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.